हॅलो वागा माझं तुझ्यावर लई प्रेम आहे. आय लव्ह यू. हे वाढवता येणार नाही जे की आत्ताच रिक्वेस्ट झालेली आहे. आणि कोणाचं हाय फ्रेंड्स, मी दीपाली. तर आज मी चाललेले आहे ठाण्याला. तर ठाण्याला मी कशासाठी चाललेले आहे, कोणाला भेटायला चाललेले आहे आणि काय कार्यक्रम आहे हे तुम्हाला व्लॉग पाहिल्यानंतरच समजेल. तर आजचा हा व्लॉग पाहण्यास विसरू नका. माझ्याबरोबर माझ्या 2 मैत्रिणीही आहेत. तर चला आता आपण जाऊया. हाय. तर ह्या आहेत रेश्मीताई आणि ही आहे माधुरी. तर आता आम्ही चाललेलो आहोत एका नवीन ठिकाणी आणि कशासाठी चाललेलो आहोत आणि तिकडे काय कार्यक्रम आहे ते सर्व तुम्हाला व्लॉगमध्ये पाहण्यास मिळेल. तर आजचा हा व्लॉग पाहण्यास विसरू नका. चला आता हा व्लॉग मी कंटिन्यू करते. नाही आज सुट्टी आहे, बुक्स भेटणार होते पण नाही गेली. मला घेता सोमवार आता कोणतं पण करणार आणि त्याला मैत्रीण बोलली मी घेऊन देते, त्याला पाठवून दे. पण त्याला पाठवून द्यायला तरी यायला नको पाऊस पाणी वगैरे सगळं तर. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत ठाण्याला. तर ठाण्याला गडकरी हॉल या ठिकाणी आलेलो आहोत. तर चला आता आतमध्ये काय आहे आणि काय कार्यक्रम आहे ते आता आपण पाहूया. चला ओके. चला जाऊया. बाहेरच्या साईडला आम्ही फोटोशूट केलेला आहे. तर आता आपण आतल्या साईडला जाऊया. चला. वरती आहे ना. हां बघा इकडे. आतमध्ये जाऊया ना. चला. आवाज येतोय. आता तुम्हाला आवाज येणार आहे. चला चला आता आतल्या साईडला मी गिफ्ट्स आहेत त्या कुपनवरती सर्व काही मेन्शन सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना. 2018 मध्ये मी हा प्रवास सुरू केला होता लोकल ट्रेनचा. आता हा प्रवास बुलेट ट्रेन सारखा पळतोय. हे सगळं तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे. तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असं सतत माझ्यासोबत राहू द्यात. मी एका छोट्याशा गावातून आहे, पालघर. आणि पालघर गावातून जेव्हा मी असा विचार करत होते की आपल्याला हा प्रवास सुरू करायचा आहे, मनामध्ये खूप भीती होती, विचार होते. पण तुमच्यासोबत जेव्हा माझा हा प्रवास सुरू झाला ना, भीती कुठे पळाली कळालंच नाही. आणि कधी हा प्रवासाला बुलेट ट्रेनचा म्हणजे लोकल ट्रेनला कधी बुलेट ट्रेन झाली तेही कळालं नाही. हा प्रवास एका गावातून सुरू झाला आणि आज जगभर प्रसिद्ध झाला. त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. मी घरात असते किंवा नसते त्यावेळेस माझ्या घराची संपूर्ण काळजी ह्या माझ्या आई घेत असतात, म्हणजे माझ्या सासूबाई. सगळ्यांनाच वाटतं की अरे आपण ना एकटं राहावं, कसं हम दो हमारे दो बात खतम, बरोबर की नाही. पण असं नका करू. तुम्ही जेव्हा एकत्र राहतात ना
तेव्हा जेव्हा तुम्हाला जो पाठिंबा मिळतो एकत्र कुटुंबामुळे तो एक वेगळा असतो. आणि मी असं म्हणेन की माझ्यासारखी सासू ही सगळ्यांना मिळावी, पण पहिली मला. हां का? माझी जाऊबाई कल्याणी, तुम्ही बरेच जण पाहत असतात कल्याणीला व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला माहिती आमच्याकडे बाबू आली आहे, छकुली आली आहे. कालच तिचा पाळण्यात घालायचा कार्यक्रम पूर्ण केला. खूप धावपळ होती, तोही कार्यक्रम, हाही तारेवरची कसरत चालू होती माझी. पण काय म्हणायचं, आपण बाई आहोत. बाईला घर, मूल, संसार हे सगळं सांभाळायचं असतं. आज या कार्यक्रमाला येताना तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागलं असेल, सगळं घरातल्यांचं मंडळींचं सगळं आवरून वगैरे मग तुम्हाला इथे यावं लागलं असेल, बरोबर की नाही? इथे बऱ्याच जणी महिला अशा आहेत ज्या काही घरातच असतील, म्हणजे हाऊसवाईफ असतील, काही जणी जॉब करत असतील, काही समाजसेविका असतील आणि काही यूट्यूबर पण असतील, बरोबर की नाही? येस. तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमच्या वेळ इथे काढून आलेला आहात. तिचा संस्कृतीचा ठेवा, तिची मनपूर्वक सेवा, तिने केलेल्या खाद्यपदार्थांचा मेवा, सर्वांना वाटतो तिचा हेवा. तेव्हा ठोकून म्हणा, बाई पण भारी देवा. तर आता पुढचं जे सूत्रसंचालन आहे ती माझी मैत्रीण शारदा सांभाळत आहे. आम्ही येणारच आहे तुमच्याशी गप्पा करायला. विदाऊट गप्पा आम्ही नाही राहू शकत. धन्यवाद. येणारच आहोत. आता आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया. त्याच्या आधी पुन्हा एकदा मला आता सगळ्यांना किती ऑन द स्पॉट नियम बनवायला लावता ना तुम्ही पोरी, खरंच ग्रेट आहात. एक्स्ट्रा इथे वाढवता येणार नाही, जी की आत्ताच रिक्वेस्ट झालेली आहे. आणि कोणाचाही परफॉर्मन्स इथे घेता येणार नाही. समृद्धी ग्रुपच्या महिला रेडी आहेत का? समृद्धी ग्रुप गाणं दिलंय का? यानंतर ओके, यानंतर लगेचच कोणाचा परफॉर्मन्स नाही आहे, तरीसुद्धा मी सांगून ठेवते की एकांकिका ज्या आहेत त्या मैत्रिणींचं स्वागत करूया. घरातलं सगळं पाहावं लागतं सगळंच ना. आता गेली नाही 2-3 महिन्यासाठी डिलिव्हरी झाली. हो का? 12 दिवस बास नाही जायचं. 4 महिन्यात करणार. मैत्रिणींसाठी पहिल्यांदा त्यांनी स्टेज परफॉर्मन्स केलाय. क्या बात आहे. अजून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.